श्रीमान योगी भाग 19. आपण ऐकत आहात शिवभारत. दादाजींना आज दप्तरी यायला बराच उशीर झाला होता. दादाजींनी दप्तरी प्रवेश करता श्यामराव, नीलकंठ, सोनोपंत, डंबीर, बल्लाळ सबनीस उठून उभे राहिले. दादोजी बैठकीवरती बसत म्हणाले, आज पूजेला जरा वेळ झाला. श्यामराव, आपलं वैद्य कुठं आहे? काल मात्रा मिळाली नाही. श्यामराव नीलकंठ म्हणाले, वैद्यराज 4 दिवसांपूर्वी शिवापूरला गेले आहेत. कारण राजांनी पाठवलं होतं शिवापूरला. दादाजी पुढं काही बोलले नाहीत. वाड्याबाहेर चौकीदार सकाळच्या उन्हात गप्पा मारित होते. टापांचा आवाज कानावरती आला. बाले सरसावून ते गडबडीने उभं राहिलं. भरधाव वेगाने एक स्वार येत होता. वाड्याच्या दाराशी तो पाय उतरत आला. घोडा चौकीदाराकडे देऊन अंगावरची धुलही न झटकता तो स्वार आत गेला. दप्तराच्या पायऱ्या चढून तो दप्तरी गेला. त्याने दादोजींना मुजरा केला. अरे काय आहे? स्वारांनी सर्वांहून नजर फिरवली. तो घुटमळला. पंत, जरा बाहेर येता सका. त्राशिकपणे पंत म्हणा, अरे सांग ना, इथं कोण पर काय? स्वार एकदम पुढे झाला. पंतांच्या काना लागला. पंत किंचाळे, अरे काय सांगतोस? भानावर येत पंत म्हणाले, काय नशा तरी करून आला नाहीस ना? नाही पंत, देवा शपथ, वाड्यात जखमी. चल चल बाहेर चल, इथं नको. पंत उठले. भ्रमिष्ठासारखे ते दप्तराच्या बाहेर जात होते. उपरणी पडल्याचं भान नव्हतं. मासाहेब मतपाक खाण्यात शिदा सांगत होत्या. पंताचा निरोप येताच त्या महालात आल्या. काय पंत? तरी सांगत होतं मासाहेब, गेल्या काही दिवसातली राजांची लक्षणं ठीक दिसत नव्हती. त्यासाठी त्यांना शिवापूरचा तळ हलवायचा होता. वाडा मोकळा हवा होता ना? पंत, नीट नाही सांगाल की नाही? नीट घडलं तर नीट सांगणार. पंत बोटांशी चाळा करीत म्हणाले. मासाहेब, राजांचा पराक्रम ऐका. राजांनी रोहिडेश्वर घेतला. रोहिडेश्वर? शंका येऊन मासाहेबांनी विचारलं. तब्येत ठीक आहे ना? होती मासाहेब, आता राहील की नाही ते माहीत नाही. राजांच्या रोहिडेश्वराच्या खेपा, दादाजी नरसप्रभूंची वाढती संगत, मावळ्यांची जमवणी, साऱ्यांचा अर्थ आता कळला. अहो, कोणी सांगितलं खोटं असेल? खोटं मासाहेब. शिवापूरचा वाडा जखमींनी भरला आहे. आणि राज? देवाची कृपा, राज सुखरूप आहेत. जिजाऊसाहेबांनी सुटकेचा निश्वास सोडला. ते हसून म्हणला, पण हे घडलं कसं मासाहेब? 1200 स्वारांनीशी राजे रोहिडेश्वरावरती चालून गेलं. किल्लेदाराला कैद केलं. गडावर आज आदिलशाही निशाण नाही. शिवबा आला की सारं कळे. अहो, आता कळून तरी काय फायदा? जे घडायला नको होतं ते घडून गेलं. राजे केव्हा येणार आहे? शिवापूर सोडायच्या तयारीत होते. अशी वर्दी आहे मासाहेब. उभं राहत नाही, जरा बाहेर जाऊन बसतो. दादोजी बाहेर गेले. जिजाऊसाहेबांना शिवाच्या पराक्रमाचं कौतुक वाटत होतं, पण त्याचबरोबर कसली तरी हुरहुर वाटत होती. जिजाऊसाहेब मुतकप पाण्यात गेल्या. सईबाई साहेबा बदाम खात होत्या. मासाहेबांना पाहतात त्या उभ्या राहिल्या. मनोहरी शेजारी उभी होती. मासाहेब म्हणाल्या, अगं सई, लवकर चांगले कपडे कर ग, आरती तयार ठेव. राग कोणाला ओवाळायचे? मला ओवाळ आता. शाने, तुझा नवरा पराक्रम करून घरी येतोय, त्याला ओवाळ. राजाने रोहिडेश्वर काबीज केलाय. सईबाई साहेबा सणासुदीचे कपडे घालून तयार झाले. मनोहरी सईबाईंच्या अंगावर एक एक दागिना चढीत होती. सईबाईंनी विचारलं, मनोहरी, तू यांना पाहिलंस का? आता ग बाय, अहो, राजांनी मला पाहिलं नसतं तर हे पाय कशाला दिसलं असतं. नशीब तुझं घरात असून आम्हाला दर्शन घडत नाही. आता येतीलच की. इकडून यायचं, तिकडे जायचं. आता राजा आले की सोडूच नका, नवरा मुठीत ठेवावं म्हणते. सईबाई साहेबा हसल्या. राजांना मुठीत ठेवण्याच्या कल्पनेने त्यांना हसू आलं. त्या म्हणाल्या, ठेवला असता ग, पण काय, मुठोचला नाही बघ ना. सईबाई साहेबा खळखळून हसल्या. खिदळत काय बसला? जिजाऊसाहेबांचा आवाज आला. दोघी उठून उभ्या राहिल्या. सईबाई साहेब म्हणल्या, आमची तयारी झाली. हो, ते दिसतच आहे, पण आरतीकडे कुणी पाहायचं? दोघी जीप चावून बाहेर पळून गेल्या. राजांच्या रोहिडेश्वराचा पराक्रम साऱ्या वाड्यात पसरला होता. जिकडे तिकडे कुजबूज चालू होती. घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला.
जो तो हातातली कामे टाकून धावू लागला. आसो पथक वाड्यासमोर येऊन थांबलं. घोड्यांच्या टापाने राजवाड्याबाहेरचं मैदान भरून गेलं. राजा पाय उतार झालं. वाड्याच्या दाराशी सुवासिनीने राजांच्या पायावर पाणी घातलं. दैभात ओळून टाकला. राजांनी पाय उचलला. तोच पिवळे जरी वस्त्र नेसून येणाऱ्या सईबाई नजरेत आल्या. पुन्हा पाऊल मागं घेतलं. सईबाई साहेब आल्या. त्यांनी राजांच्या मस्तकी टिळा लावण्यासाठी हात उंचावला. राजांनी मान वाकवली. घामाने भरलेला कपा, धारदार नाक, कानात हिरकावे घेणारे ती कर्ण कुंडले. क्षणात केवढे मोहक दर्शन घडले. सईबाई साहेबा लागल्या. राजांची नजर सईबाईंना निरखीत होती. सईबाई साहेबांनी गडबडीने विडा हाती दिला आणि ओवाळलं. विडा तापकात ठेवताना राजांच्या ओठावर हसू होतं. राजा आत आलं. मासाहेबांच्या पायानं हात लावून ते पाया पडलं. मासाहेब म्हणाल्या, अक्षवंत वा विजय व्हा. राजांचं लक्ष मासाहेबाच्या शेजारी उभे असलेल्या मनोहरीकडे गेलं. राजाच थांबलं. जिजाऊसाहेबांनी विचारलं, का थांबलाच राजा? मनोहरीकडे बोट दाखवत राजा म्हणाल, हिला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. जिजाऊसाहेब हसल्या. त्या म्हणा, राजा हो एवढ्याच विसरला? नाचणीला पाटलांनी तुमच्यासमोर आठवलं का? ही मनोहरींना? राजा बोलले, हो आता आलं लक्षात. हो चांगली आहे मुलगी. तुम्ही भेटला नसता तर काय झालं असतं मुलीचं कुणास ठाऊक. राजा सदरत आलं. सदरेत तानाजी दादाजी नरसप्रभू उभे होते. राजांनी पेशव्यांना विचारलं, दादाजी कुठे आहेत? दप्तरी. राजांनी दादोजींकडे पाहिलं. दादोजी राजांच्या मागून चालू लागले. ते दप्तरी जातात. दादोजी उठून उभे राहिले. दप्तरी दादोजी एकटेच होते. राजांनी दादोजींना नमस्कार केला. दादोजी राजांकडे पाहत होते. राजा हे करायचं होतं तर आधी का सांगितलं नाही? राजा काही बोलले नाही. आम्ही विश्वासातले वाटलो नाही का? गैरसमज होतोय दादोजी. चांगला समज झाला आहे. भावनेच्या भरात एक गोष्ट करून गेला, परिणाम माहीत आहेत ना? ते आनंदानं सहन करू राजे सहजपणे बोलून गेले. बोलणं फार सोपं आहे. आज रोडेश्वर काबीज करा. आदिलशाहीचा एक गड घेतला. बादशाहीत राहून बादशाहीची वर पत्करलात. अहो कुठली बादशाही दादोजी? कुणाची राजा उफाळलं? अरे जिथे धर्म सुरक्षित नाही, दैवत सुरक्षित नाही, नोकरी स्थिर नाही. कुठली नोकरी? आपण सांगितलं नाही म्हणून आम्हाला कळायचं राहिलं थोडंच. शहाजी राजांच्यावर त्याबरोबर तुमच्यावर ठपका देऊन थोरल्या महाराजांची दरबारी चौकशी झाली. कशासाठी? तो गैरसमजाचा प्रकार होता. गैरसमज? अहो शाही गैरसमजाचे परिणाम आम्ही जाणतो. मुरार जगदेव हालहाल करून मारले गेले. अशाच गैरसमजातून आमच्या आजोबांचे नखोजी जाधवरावांचे मानाच्या सरदारांचे भर दरबारी तुकडे उडवले गेले. असले गैरसमज फार दिवस सहन व्हायचे नाहीत आम्हाला. मग तुमच्या प्रकरण थांबतील का? श्रींच्या मनात असेल तर जरूर थांबतील. दादोजी नरसप्रभूंकडे पाहत उपाळले. आणि तू? अरे तुला तरी अक्कल हवी होती. अरे जेध्यांचा कारभारी तू. शाही दरबाराचा वतनदार, रोहिड खोऱ्याचा देशपांडे या पोर खेळात सामील झालास? राजा शांत म्हणाला, पंत पोर खेळ नाही. राजा तुमचं वय लहान आहे. फार पावसाळी आणि पिकल्या केसांनी पाहिलेत. निदान राजकारण तरी मला शिकू नका. थोरल्या महाराजांनी असाच बंडावा केला होता. 6,000 फौज होती. सारं मावळ महाराजांच्या मागं उभा होता. काय झालं त्या बंडाव्याचं? धुळीला मिळालं ते स्वप्न जिथं त्यांची ही स्थिती. एक अपयश कदाचित दुसऱ्या यशाची सुरुवात असतं. राजा मला फार बोलता येत नाही मग, पण मी सांगतो ते ध्यानी ठेवा. पुढे शब्द आठवते. तुम्ही जे डाव टाकीता तो कदाचित. राजा ओरडलं. थांबा पंत. दैव कोणाला चुकलं नाही. आमच्या कार्याला आशीर्वाद देता येत नसेल तर देऊ नका, पण आज देवाचं राज्य उभं करीत असता. शाप तरी देऊ नका. येतो आम्ही. भावनाऐवज झाले. राजा दप्तरातून निघून गेले. सारे मावळ्यांचे जेवण खाणं होऊन हातावर पाणी पडायला संध्याकाळ झाली. जिजाऊ साहेबांच्या मनात राजे बराच वेळ बसले होते. जिजाऊ म्हणाले, दादोजींनी मनाला फार लावून घेतलं. राजे थोडे दिवस सबुरीने घ्या. मासाहेब तसं करता येईल असं वाटत नाही. कारण एक गड घेतला काय आणि अनेक गड घेतले काय. आता जाणून बुजून सापाच्या शेपटीवर पाय ठेवलाच. दुसरा गड सावध व्हायचे. आज सत्ता वलकट करायला आणि विजापूरकर चाल करून आले तर त्याचा विचार करून ठेवलाय. मंदगती हे शहांच्या विरुद्ध आहे. कागदी घोडे नाचून हवा तेवढा वेळ काढताय. जिजाऊ साहेबांनी श्वास सोडून म्हणाल्या, तुम्ही काय करावं हे जाणता. लक्षात ठेवा एवढंच. आम्हाला दुसरा आधार नाही. जे काय कराल ते पूर्ण विचाराने आणि श्रद्धेनं करा. राजा उठत म्हणाले, मासाहेब येतो. आम्ही पहाटे परत गडावर जायचंय. सारा बंदोबस्त पुरा व्हायचा आहे. थांबा. जिजाऊ साहेबा म्हणाले. त्यांनी आपली संद उघडली. एक थैली राजांच्या
हाती देत त्या म्हणाल्या, राज, हे 1000 होणार आहेत माझे स्वतःचे, ठेवून तरी काय उगवतात का, तुम्हाला उपयोगी पडतील. राजांना अश्रू आवरणं कठीण गेले. ते म्हणाले, मासाहेब, हे 1000 होऊन नाहीत, याची किंमत होणार नाही. स्वराज्यावरचं कोणतेही संकट टाळायला दौलत समर्थ. राजांनी मासाहेबाचं पायशल. राजांच्या पाठीवर मायाचा हात फिरला. राजा आपल्या महाली गेले. सकाळी राजे स्नान करून महाली गेले. साहेबा उभ्या होत्या. पलंगावर कपडे काढून ठेवले होते. जिरेटप, तलवार, बिचवा देखील व्यवस्थित ठेवला होता. सुखाशी दिवस आले म्हणायचे. राजे म्हणाले, तर जसे काही आतापर्यंत हालच होते. पुरुषांची दुःख तुम्हाला कशी कळणार? केवढाही पराक्रमी पुरुष असो, त्याला हवे ते कपडे, हत्यार वेळेवर मिळणं कठीण. मग सेवकांवर रागवायचं, ओरडाओरड व्हायची. जेव्हा तयार व्हायचं तेव्हा सारे रचलेले बेत त्या संतापाने विरघळून जायचे. हे ठरलेलं. राजांनी कपडा केला. सईबाईने एक हत्यार दिलं. शेवटी टोप दिला. राजा म्हणाले, आज शिरस्त्राण असतं बरं झालं असतं. आता कुठली लढायची? आता कुठली लढाई? आता माघार. दादूजींना भेटण्यासाठी आम्ही निघालो आहोत ना. पंत काही रागवले नाहीत. कुणीच सांगितलं? सांगायला कशाला हवं? आपण मासाहेबांच्या महालातून आलात. दादोजी मासाहेबांच्या बरोबर बोलताना बाहेरून ऐकलं. काय म्हणत होते दादोजी? दादोजी म्हणत होते, कोणीतरी करायलाच हवं. ती वेळच आली होती. राजे करतात याची भीती वाटते. नकळत साहेबा दादोजींची नकळ करीत होता. राजा हसला. म्हणाल, राणीसाहेब, आम्ही स्वराज्याची स्थापना केलीच आहे. आता आम्हाला जासुदी ठेवायला लागणारच. वाड्यातल्या बातम्या काढायला आपली नेमणूक करायला काहीच हरकत नाही. एवढ्या विश्वासाचा आणि काळजीचा जासूद मिळणार कुठं? साहेबा लाजल्या आणि राजे दादोजींकडे हसत गेले. त्यांची भीती थोडी कमी झाली होती. राजे पंतांच्या पाया पडले. पंत काय बोलले नाहीत. राजे म्हणाले, पंत, आम्ही रोडेश्वरला जाऊन येतो. ठीक, बरोबर. पेशवे टंबीरामात ते नेवे म्हणतो. राजे, तुम्ही नेऊ शकता. आपल्या जहागिरीसाठी महाराजांनी ते दिले आहेत. येतो आम्ही म्हणत राजे वळले. तोच पंतांनी हाक मारले, राज. राज थांबलं. मागून शब्द आले, राज, गड नौका नुकताच घेतलेला. घातपात होण्याचा संभव असतो. सावधगिरीने राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 स्वार तातडीने रवाना झाले. जिजाऊ साहेबांनी विचारलं, एवढ्या तातडीने स्वार कुठे गेले? बंगळूरला. कारण? मासाहेब, इथं जे घडलं ते थोपवू शकलं नसलं तरी थोरल्या महाराजांना जे घडलं ते कळवणं माझं कर्तव्य. ते मी केलं आहे. अशा प्रकारे पहिला विजय मात्र छत्रपती शिवरायांनी प्रतिपादित केला आणि ते देखील रोहिडेश्वरी. जय भवानी, जय शिवराय.